नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, त्या हालचालीच्या नुसार मिळालेली एक खात्रीशीर माहिती, एक अपडेट आहे मित्रांनो आपल्यासमोर आलेली, जी आपणा सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रो, या अगोदरच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले होते, की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता या संदर्भातली, सोबतच लाडक्या बहिणी संदर्भातली अपडेट एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मार्च महिन्याच्या 4 तारखेपर्यंत ह्या तिन्ही योजनांचे एक सोबत पैसे येण्याकरिताची जी माहिती होती ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, शेअर केली होती मित्रांनो. परंतु गेल्या 2 दिवसापासून ज्या हालचाली सुरू आहेत, ज्या हालचालीमध्ये जवळपास सर्वच हालचाली सुरू आहेत, सर्व योजनेच्या अनुदानाच्या हालचाली सुरू आहेत, सोबतच तुमच्या कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान बजेट जे आहे, त्या बजेटमध्ये सुद्धा पूर्ण वर्षाची तरतूद करावी लागत असते. त्यानुसार या सर्व हालचाली सुरू आहेत आणि त्यानुसारच एक खात्रीशीर माहिती मिळत आहे. त्या खात्रीशीर माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे मित्रांनो, तो 8वा हप्ता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यानच म्हणजे जवळपास 24 फेब्रुवारीला म्हणजे आजच्या 8 दिवसाला जवळपास रोज सोमवारला वितरण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो. तर मित्रहो, ही तर झाली नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट. तर आता आपल्या सर्वांना हा प्रश्न पडेल, की आपण एकाच आठवड्यामध्ये जवळपास 2 वेळा व्हिडिओ बनवले, 2 वेळा अपडेट दिली. तर मित्रहो, 2 वेळा अपडेट देण्याचं कारण असं आहे, की वरच्या पातळीवर ज्याप्रमाणे हालचाली आणि तारखा बदलत आहेत आणि महत्त्वाचा विषय मी आज सकाळीच एका संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातला व्हिडिओ माहिती शेअर केली होती आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या लाभार्थ्यांकडून बांधवांकडून शेतकरी बांधवांकडून सुद्धा वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भातली अपडेट प्रश्न विचारण्यात आले. सोबत लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भातले सुद्धा अपडेट विचारण्यात आले. त्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी किसान सन्मान योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार या संदर्भातला प्रश्न होता. आता हे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारण्यात येत असल्यामुळे आणि खरोखर वरच्या पातळीवर हालचाली सुद्धा त्याप्रमाणे सुरू असल्या आणि बदलत असल्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना नमो शेतकरी किसान महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भातली जी अपडेट मिळालेली आहे, भलेही त्याचा शासन निर्णय जारी झालेला नसेल, कुठे तारखेची खात्रीशीर माहिती प्रसारमाध्यमामध्ये आलेली नसेल, तरी सुद्धा 2 दिवसापासून ज्या हालचाली सुरू आहेत आणि जी माहिती मिळत आहे, बस तीच माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा आपणा सर्वांना आश्वासित करू इच्छितो, की मित्रांनो, आम्ही व्हिडिओ टाकले, आम्ही माहिती दिली, नाही दिली, ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारत आहात, आम्ही माहिती देत आहे, हा एक वेगळा भाग झाला. परंतु तरीसुद्धा हा जो आठवडा असणार आहे, हा आठवडा म्हणजे फेब्रुवारीचा जो शेवटचा आठवडा आणि मार्चचे जे संकल्प सादर होणार आहे त्याच्या अगोदरचे दिवस म्हणजे 20 फेब्रुवारीपासून ते 5 मार्चपर्यंत, 20 फेब्रुवारी ते फेब्रुवारी 28 दिवसाचा महिना आहे. म्हणजे हे 8 दिवस आणि ते 4 ते 5 दिवस, हे 12 दिवस फक्त. या 12 दिवसामध्ये जवळपास तुमच्या सर्व योजनांचे म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी महाकिसान सन्मान योजना असेल किंवा इतर योजना असतील, या सर्वच योजनांचे जे अनुदान आहे ते सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरण होण्याकरिताच्या हालचाली मोठ्या ताकदीने सुरू आहेत आणि जवळपास ते होऊन सुद्धा जाईल मित्रांनो. त्यामुळे या तारखेमध्ये अजून सुद्धा काही बदल झाला, आम्ही तर व्हिडिओ देऊ, अपडेट देऊच, परंतु अपडेट दिली नाही दिली तरी सुद्धा आपण पक्क्या विश्वासाने आशा ठेवू शकता, विश्वास करू शकता आता, की येत्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 20 फेब्रुवारीपासून ते 4 मार्च दरम्यान जवळपास तुमच्या सर्व योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रहो, नमो शेतकरी महाकिसान सन्मान योजनेच्या संदर्भातली जी एक अपडेट होती आणि तुमच्याकडून सुद्धा प्रश्न विचारले जात होते, त्या संदर्भातली ही अपडेट आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो नेहमीप्रमाणेच आपणा सर्वांना हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. तर सर्वच इतर महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना नमो शेतकरी महाकिसान सन्मान योजनेचा 8व्या हप्त्या संदर्भातली ही जी अपडेट आहे त्यांना पोहोचावी, ही गोड बातमी त्यांना सुद्धा मिळावी, त्यांना सुद्धा अपडेट राहता येईल या संदर्भात. याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वच त्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. आणि या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर अशीच विश्वासार्ह माहिती मी आपणा सर्वांपर्यंत वेळोवेळी पोहोचवू शकेल, याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, माझ्या पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा आमच्यासाठीच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.